म्हणूनच योग्य उमेदवाराला नगराध्यक्ष पदासाठी मतदान करतील. मला असं वाटते की कदम मॅडमची उमेदवारी ही सर्व मंगळवासियांना मान्य होईल. आता सध्या 10 तारखेपासून अर्ज भरण्याला सुरुवात झालेली आहे. तर 10 नोव्हेंबरपासून या ठिकाणी अर्ज भरण्याला नुकतीच सुरुवात झालेली आहे. तर त्यानंतर 17 तारीख ही अंतिम तारीख आहे आणि 18 तारखेला अर्ज माघार घेण्याची तारीख आहे. अशा पद्धतीने 2 तारखेला या ठिकाणी या स्वराज्य संस्थेच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचे मतदान होणार आहे. त्यानंतर 3 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. परंतु तत्पूर्वी या ठिकाणी काय चर्चा आहे, या निवडणुकी रणधुमाळी कशा पद्धतीने आहे याचा आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी मंगळवेढा नगर परिषदेमधून नगराध्यक्ष पदासाठी देखील चुरस असताना दिसत आहे आपल्याला. या ठिकाणी एकीकडे तेजस्विनी कदम यांची चर्चा आहे, त्याचबरोबर सुप्रिया जगताप या नावाची चर्चा देखील आहे. काही इतरही उमेदवार आहेत. ते नेमकं कोण असणार आहे, चित्र काय असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तरी पाहूया काय चित्र आहे ते. चला दर्शको, जनसंवाद न्यूज नेटवर्क आहे. दोन्ही चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सरसे स्वागत आहे. खरं तर काय वाटतंय, कसं वाटतंय वातावरण ते? राम राम बाबा. राम राम. बोला, काय चाललंय? काय निवांत आहे. बर, काय आता तुमच्या गावच्या निवडणुका लागले त्या आले पेपरला. अजून तिकीट डिक्लेअर झाल्याशिवाय काय होत, नुसतं परडा आहे हवा. बर, कोण वाहतो, कोणाला तिकीट मिळावं वाटते काय? तशी काय आता प्रत्येक पार्ट्या चांगल्याच आहेत, त्या शिकलेली आहे ते दोन्ही बी. एक प्राध्यापक आहे, एक संस्थापक आहे. त्यांना काय बर, म्हणजे कोण प्राध्यापक आहे, कोण संस्थापक आहे? कदम बर, जगताप. दोघात फाईट चालू आहे. असं आतापर्यंत वातावरण आहे. कोणाला तिकीट मिळालं, त्याचं म्हणणं मिळालं का जगताप म्हणणं? ही पार्टी वेगळी, ती पार्टी वेगळी. भाजप पण राष्ट्रवादी. बर, मग जगताप राष्ट्रवादीकडनं आणि कदम भाजपकडनं. कदम भाजप. बर, काय वाटतंय कदमांचं काम कसं आहे? कदमाचं काम चांगलं आहे. जगतापाचं तर त्याच्या नवरा हीच आहे, नगरसेवकाच्या 25-30 वर्ष चालू नगरसेवक. त्यांचं पण काम चांगलं आहे. बरं, काय वाटतंय मंगळूरचा विकास झालाय का? काय विकास नाही, भक्का झालाय. का बरं असं म्हणताय तुम्ही? आता दिसतंय रस्ता, गटरी, पाणी कुठं आहे का? उतारे बघा ते टोपलेले ते. बर, वास मारते, बाटल्या त्या दारू दिसते 100. बर, दामाई जवळात बघा सगळे मुतारी घाण झालेली आहे सगळे. बर, सगळ्या दारू बाटल्या निघते. तेजस्विनी कदम मॅडम मंगळवेढा नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीला उभं राहणार आहेत. त्यांना मंगळवेढ्यातून कशा पद्धतीने प्रतिसाद होईल, मतदान होईल का त्यांना? होईल की, चांगलं होईल मतदान. महिला म्हणून एक सक्षम नेतृत्व सक्षम नेतृत्व आहेत, सुशिक्षित आहेत, शाळा चालवत आहेत, व्यवस्थित होईल मतदान. मंगळवेढेकर स्वीकारतील का? होय हो हो स्वीकार. पण बरोबर आहे, बरोबर अगदी बरोबर. अगदी बरोबर. तुम्हाला काय वाटतं चाचा, मंगळवेढ्यातून त्यांना प्रसाद कसा मिळेल? अगदी म्हणजे कसं आहे माहिती का, जास्त त्यांचं हे बी आहे, संस्थे चालवते, त्यांना अभ्यास आहे, सुशिक्षित आहेत, होईल त्यांना चांगलं मतदान होईल. होईल 100%. त्याच्यातून होईल का त्यांना? चांगलं मतदान होईल. माणूस की काय केलं तर होय. मंगळवेढाचा विकास करण्यासाठी विकास करण्यासाठी खंबीर आहेत. खंबीर आहेत. विकास होईल वाटतंय. होईल, नक्की होईल. तुम्हाला काय वाटतं चाचा, उभारणार आहेत नगराध्यक्ष पदासाठी, मतदान होईल का त्यांना? होईल कारण जुने हे जातले आहेत ना, ते चांगले आहेत, त्यांचा रेकॉर्ड आहे चांगलं, त्यांना होईल. हो 100%, त्यात काय वाद नाही. सौ तेजस्विनी कदम मॅडम मंगळवेढा नगराध्यक्ष पदासाठी उभारणार आहेत. मग मंगळवेढ्यातून त्यांना मतदान चांगलं होईल का, कशा पद्धतीने होईल? हो, चांगलं होईल, एकदम उत्तम प्रकारे होईल. त्यांचं कार्य एकदम सुरळीत आणि चांगलं आहे, इमानदारीने आहे, पूर्णपणे एकजुटीने काम करतात, सगळ्यांना मिसळून वगैरे सगळं चांगलं आहे त्यांचं. तुम्हाला काय वाटतंय, त्यांना कशा पद्धतीने मतदान होईल, काय वाटतं? नाही, चांगल्या पद्धतीने होईल. त्यांचं काम मॅडमचं एकदम खूप छान आहे. महिलांसाठी त्यांनी भरपूर कार्य केलेले आहेत. आता सध्या तर आहेच, पण त्यांनी कार्य केलं, पुढे पण ते चांगलं चालवतील. महिला म्हणून सक्षम आहेत का? महिला म्हणून भरपूर म्हणजे चांगल्या प्रकारे सक्षम आहेत त्या. शाळेतलं आम्ही आहे माहीत आम्हाला, शाळेतले चांगल्या प्रकारे चालवतात, त्यामुळे ते महिला म्हणून आता ते राजकारण पण चांगल्या प्रकारे करतील, हे आमची आशा आहे. तेजस्विनी कदम मॅडम मंगळवेढा नगराध्यक्ष पदासाठी उभारणार आहेत, मतदान होईल का चांगलं? तेजस्विनी कदम मॅडम मतदारला उभा राहिले, त्यांचं मतदान चांगलं होईल. चांगलं मतदान होईल का? होईल की,
चांगलं होईल. कार्य कसं आहे? होतंय आमच्या आसपास त्याच्यातच आहे. विकास होत तेजस्विनी कदम मॅडम मंगळवेढा नगराध्यक्ष पदासाठी उभारणार आहेत, त्यांना मतदान चांगलं होईल का? प्राध्यापिका सौ काय तेजस्विनी कदम मॅडम मतदानास उभा राहणार आहेत. त्यांचंच त्या मतदान कसं होईल याविषयी विचारते मी तुम्हाला. चांगलं मतदान होईल का त्यांना? चांगलं मतदान होईल. होईल ना चांगलं? होय. निवडून येतील का? येतील निवडून येतील. नक्की त्यांचं कार्य छान आहे. मला वाटतं 1 नंबर निवडून येतील मॅडम. कोण? कदम मॅडम. कदम मॅडम हा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार खंबीर आहे ते. हा खंबीर आहे ते. 1 नंबर आल्यावर आम्हाला काय देणार आहे तुम्ही? तुम्हाला शुभेच्छा. तुमचा विकास करायचा नाही का वार्डात? चालतं 1 नंबर येतील. येतील का? मंगळवेढा विकास होईल वाटतंय. हा होईल. आणि मंगळवेढा शहरामधील नागरिक हे सुजन आहेत आणि त्या अनुसरूनच योग्य उमेदवाराला नगराध्यक्षपदासाठी मतदान करतील. मला असं वाटते की कदम मॅडमची उमेदवारी ही सर्व मंगळवेढावासियांना मान्य होईल असं माझं वैयक्तिक असं मत आहे. मंगळवेढा शहरामध्ये तसे अनेक प्रश्न आहेत. गटार असू द्या, रस्ता असू द्या. त्या अनुषंगाने फक्त मंगळवेढा नगरवासियांची एकच भूमिका आहे की कुठलंही यामध्ये राजकारण न आणता सर्वांनी योग्य उमेदवाराला निवडून द्यावं अशी माझी वैयक्तिक अशी माझी भूमिका आहे. महिला सक्षम नेतृत्व होऊ शकतात का तुम्हाला काय? नाही, खरं तर पुरुषाच्या बरोबरीनं ही व्याख्या पहिली होती, पण सध्या पुरुषाच्या पुढे 2 पाऊल महिला या सक्षम झालेल्या आहेत. त्यामुळे महिलांना संधी मिळाली तरी अगदी भ्रष्टाचारमुक्त त्यांचं काम होईल असं मला वाटतं. एक सक्षम नेतृत्व मंगळवेढेकरांना मिळेल का? नाही, खरं तर अजून मतदानापर्यंत बरेच दिवस शिल्लक आहेत, तरी काही गोष्टी सांगता येत नाहीत. परंतु मंगळवेढा शहरातले मतदार हे सुज्ञ आहेत, त्यामुळे योग्य उमेदवाराला संधी देतील असं माझं वैयक्तिक असं मत आहे. तेजस्विनी कदम मॅडमला मतदान होईल का मंगळवेढ्यात? होईल असं माझं वैयक्तिक मत आहे. कदम मॅडम मंगळवेढा नगराध्यक्ष पदासाठी उभारणार आहेत. मंगळवेढ्यातून त्यांना मतदान कशा पद्धतीने होईल? चांगल्या पद्धतीने होईल. महिला म्हणून सक्षम नेतृत्व आहेत का त्या? महिला म्हणून सक्षम नेतृत्व आहेत त्या. काम चांगलं आहे का त्यांचं? काम चांगलं आहे. काम चांगलं आहे. मंगळवेढ्याचा विकास करू शकतील? हो करू शकतील. मंगळवेढ्याचा विकास करू शकतील. मंगळवेढ्याचं मतदान होईल त्यांना, करू शकतील त्या. तुम्हाला काय वाटतंय कशा पद्धतीनं प्राध्यापिका सौ तेजस्विनी कदम मॅडम यांना मंगळवेढ्यातून मतदान होईल? चांगल्या पद्धतीने होईल. चांगले स्ट्रॉंग आहेत त्या. महिलांचा पूर्णपणे हे आहे, त्यांना साथ आहे. एक महिला म्हणून निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. भरपूर क्षमता आहे त्यांच्याकडे. एक विकास करतील का? सर्वसमावेशक विकास करतील. पूर्ण मंगळवेढ्याचा विकास करतील. तेजस्विनी कदम मंगळवेढा नगराध्यक्ष पदासाठी उभारत आहेत. तू आता युवती आहे, तुला काय वाटतंय की चांगलं मतदान त्यांना होईल का? होईल गे. चांगलं होईल मतदान? मंगळवेढेकर स्वीकारतील का त्यांना? हो. विकास करतील का त्या? हो. नगराध्यक्ष पदासाठी ते सक्षम उमेदवार आहेत असं वाटतं? हो. इथून ते 100% मतदान चांगलं होणार. पहिले नगराध्यक्ष, आता ह्या जर उभारल्या नगराध्यक्ष पदासाठी ह्यांच्यात काय वेगळं गुण असं वाटतं तुम्हाला? आता तरुण आहेत, होतकर आहेत, काम करणारे आहेत का, आणि प्रतिसाद चांगला मिळणार त्यांना असं वाटतं.